रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीत विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती निमित्त विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनासाठी सुक्षेत्र संस्थान हिरेमठ म्हैसाळ मठाचे चक्रवर्ती डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, राष्ट्रसेविका समितीच्या बौद्धिक प्रमुख मैत्रेयी सतीश शिरोळकर तसेच संघाचे पदाधिकारी ईश्वरजी रायनावर यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनात सहभागी झालेल्या हिंदू बांधवांनी भगवी टोपी परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. त्यामुळे संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी मार्गदर्शन करताना शिवाचार्य स्वामीजी यांनी सांगितले की भारतात कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, मात्र समाजातील भेदभाव नष्ट होणे अत्यंत गरजेचे आहे. तू माझा मी तुझा ही भावना कमी होत चालली असून ती दृढ करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे औद्योगिक प्रगती झाली असली तरी मानसिक व सांस्कृतिक विकास बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतात मात्र देहासोबत देव, देश आणि धर्म यांच्यावर प्रेम करणारी संस्कृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मैत्रेयी शिरोळकर आणि ईश्वर रायनावर यांनीही हिंदू धर्माची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक समरसता जपण्याची गरज व्यक्त केली. कुटुंब व्यवस्था, सामाजिक एकात्मता आणि भारताची उज्ज्वल परंपरा टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. वारणा बाजार समोरील व्यापार पेठेत पार पडलेल्या या संमेलनाला वारणा कोडोली परिसरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत माजी सरपंच शंकरदादा पाटील यांनी केले. प्रास्ताविक सागर मोरे यांनी केले तर आभार संतोष मोरे यांनी मानले. टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. कुछ सिखाने के लिए नहीं और किसी के बारे में शिकायत करने के लिए नहीं आया हूं. सिर्फ सोए हुए हिंदू समाज को जगाने के लिए आया हूं, जगाने के लिए आया हूं.